हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी आजी. तर आज आपण भागाकार करणार आहोत. बघा, हा 3 संख्या आहेत, 3 भागाकार गणितं होणार आहेत, 3 गणितं. तर पहिलं गणित आहे 4325 भागिले 37. नंतर 4 अंकी आहेत, हे 4 अंक आहेत, हे 5 आहेत आणि हे 6 आहेत. 3 3 6 6 ह्याचे भागिले 63 आहेत. तर आपण पहिलं सोपं गणित सोडूया, नंतर थोडं थोडं कठीण. तर बघा, आपल्याला 37चा पाढा येतो का सांगा. बऱ्याच कोणाचा, मला वाटत नाही कोणाचा पाठ असेल, क्वचित कोणाचा तरी असला तर. मग काय करणार माणसं, काय करतात, पोरं पोरं म्हणा, आम्ही म्हणा, कोणी पण सरळ 37चा पाढा तयार करतो आपण, आहे की नाही. 37 गुणिले 1, 37 गुणिले 2 करून आपण पाढा तयार करतो आणि त्यानुसार सोडवतो. बरोबर आहे, त्याने काही चुकत नाही. पण तेही करायचं नसेल तर आपण काय करू शकतो आणखी. तर बघा, हे 3 आहेत आणि हे 7 आहेत, 37 आहेत. मग आपण 2 अंक घेणार पहिले, बरोबर. हे 2 अंक आहेत म्हणून 2 अंक पहिले आपण बघणार. मग आता 37पेक्षा हे मोठे आहेत म्हणजे हे 2 घेऊच शकतो. लहान असले तर मग तिसरा पण घ्यायला पाहिजे. 37पेक्षा इथे जर समजा 36 असते तरी पण हे 2 अजून घेतले असते. आता हे 43 आहेत म्हणजे हे 2 बस झाले. आता आपण काय करायचं, हे जे 3 आहेत ते 30 आहेत असे समजा, कारण आहेतच 30 ते. 3 हे दशक स्थानी आहेत. मग 3 दुणे केले तर 6 होतात, म्हणजे इथे 60 तर होतातच. नंतर 7 आहेत ते वेगळे, पण 60 तर होतात, म्हणजे मोठे होणार याच्यापेक्षा. 4पेक्षा 6 मोठेच आहेत की ना. मग 37 एके 37 पहिलं करूया, पुढे पुढे समजेल तुम्हाला. 37 एके 37 वजा, आता 3तून 7 जात नाही, मग 13तून 7 गेले, किती राहिले. 13तून 7 गेले, किती, 7 7 14, 6 6 12 आणि 1 13, मग 6 राहिले, बरोबर ना. बघा, 6 राहिले आणि इथला इकडे 1 गेला, इथे 3, 3तून 3 गेले 0. आता आपण किती घेणार, हे घेणार, बरोबर ना. हे घेणार इथपर्यंत, हे 2 घेतले. आता पण बघा, 3 दुणे 6 करणार, बरोबर ना. हे 7 पण आहेत, मग 60 जरी झाले तरी 7च्या पटीत पण वाढणार. 7 दुणे 14, अजून वाढणार की नाही, 14 म्हणजे 74 होणार. 60 आणि 14 होय ना. मग पुन्हा आपण आपल्याला 37 एके 37, बघा अजूनही बघा सांगते. 3 दुणे 6 म्हणजे 60 होणार, बरोबर. 60 आणि हे 62 म्हणजे 2च जास्ती आहेत. काय, हे 2च जास्ती आहेत. मग 7चे 14 सोडाच, इथे 3 जरी असते तरीसुद्धा जमलं नसतं. मोठेच होणार होते. आणि हे 7 दुणे 14 म्हणजे 60 आणि 14 किती होणार, 74 होणार. मग खूप मोठे होत आहेत की नाही. ह्याच्यापेक्षा एक पण मोठा येता नाही. मग 37 एके 37च येणार. आता 37 एके 37 वजा, आता इकडचं इकडे 1 गेला, 12 झाले. 12तून 7 गेले, किती राहिले, 5 राहिले. आणि इकडे 5 राहिले, 5तून 3 गेले, 2 राहिले, म्हणजे आता 25 झाले. 37पेक्षा 25 लहान आहेत की नाही, बाकी लहानच यायला पाहिजे ह्याच्यापेक्षा. झालं. आता आपण 5 घेणार. आता बघा, 3चा पाढा 200 समजून करा, 200 आहेत आणि 30 बोलाय, म्हणजे 3चा पाढा बोलायचा ह्याच्या दरम्यान, 2च्या म्हणजे 21 22 असे म्हणजे पर्यंत, आणि त्याच्यावर 0 घ्यायचं आहे. 3 5 15, 3 6 18, 3 7 21, 3 7 21, म्हणजे 30 7 210 होणार, होय ना. 3 7 21 म्हणजे 210 होणार. 210 इथे होणार. 210 होणार. हे 255 आहेत, होय ना. पण 10 म्हणजे 55, 210 गेले की राहणार किती, 10 45 राहणार. पण हे 7 पण आहेत. मग 7 7 49 म्हणजे मोठे होणार की नाही. मग 7 न करता 3
सक 18 म्हणजे 37 गुणिले 6 करून बघायचे. मनातल्या मनात करायचं, 6ने गुणायचं. 6 संग 36, 6 साती 42चे 2, हातचे आले 4, 6 त्रिक किती 18, 18 आणि 4 किती 18, 19, 20, 21, 22, 22 आणि ते 4 म्हणजे 224, 42 ना 2 म्हणजे 222, 42 होते ना ते 222 येणार इथे. हा 222 म्हणजे बरोबर येणार आहेत होय ना. मग आता आपण तो गुणाकार करू शकतो इथे लिहून. सक आता आपण 222 येणार बघा. आता इथे आपण करून बघूया. हवं तर इथे खडाखोड होता नाही, मग आपण लगेच इथे पण करू शकतो आणि सोडवताना इथे नाही, कुठेतरी बाजूला घेऊनच करायचं. मनातल्या मनात जर जमत नसेल तर आपण असं करू शकतो. 37 गुणिले 6, 6 सांग 36, 6 साती 42, 2 हातचे आले 4, 6 त्रिक 18, 19, 20, 21, 22 आलं ना 22. मग संग बरोबर आहेत. मग 222 असे 222 आलेत. वजा केलेत. 5तून 2 गेले किती 3 राहिले. आणि ह्या 5तून 2 गेले 3 राहिले. 2तून 2 गेले 0 राहिलं. झालं. 37पेक्षा हे लहान आहेत ना, म्हणजे हे उत्तर आपलं गणित आपलं बरोबर आहे. आणि आपण अजूनही हे चेक पण करू शकतो गणित बरोबर आहे की चुकलं ते. ह्यांचा आणि ह्यांचा गुणाकार आपण आता एक ताबडतोब करूया. नंतर बाकीची तुम्ही ही गणितं आपण सोडवूया आणि नंतर तुम्ही टाळा करा उत्तर आलेलं आणि ह्यांचा गुणाकार करून. तर आता आपण हे करूया. 116 आपलं उत्तर आलं, गुणिले आपण 37 करून बघूया. लगेच टाळा करून बघूया. 7 संग 42, 42चे 2 आजचे किती आले 4, 7 एके 7 आणि 4 किती 11, 11 1 आजचा आला 1, 7 एके 7 आणि 1 किती 8 झालं. आता 3ने गुणणार म्हणजे 30ने, 30वरचं 1 0 ठेवूया. 3 सक 18, 18 8 आजचा आला 1, 3 एके 3 आणि 1 4 आणि 3 एके 3. आता बघूया ह्यांची बेरीज करूया. 2 0 इथे 2 आले, 1 आणि 8 9 झाले, 8 4 12 2 आजचा आला 1, 3 आणि 1 4. आता हे उत्तर आपलं एवढं आलं का नाही आलं. म्हणून काय गणित चुकलं का नाही, कारण इथे बाकी राहिली आहे ती पण मिळवायची. 2 आणि 3 5, 9 आणि 3 किती 12, 12 2 आजचा आला 1, 2 आणि 1 3 आणि 4चे 4. बघा 4325 आहेत का इथे आहेत, म्हणजे आपलं गणित बरोबर आहे. तर आता हे आपण सोडूया. नंतर असा टाळा करून तुम्ही बघा. चला मग 87 किती आहेत 87,930, 87,930 भागिले किती आहेत 35. 87,930 भागिले किती आहेत 35. चला आता आपण सुरू करूया. आता बघा हे 35 आहेत, हे 87 मोठे आहेत म्हणजे 2 घ्यायला हरकत नाही, बरोबर. आता 3 दुने 6, 3 त्रिक 9 म्हणजे 3 दुने 6, मग 2ने गुणून बघूया याला. बघा 2 पंच 10, 10 0 आजचा आला 1, 2 त्रिक 6 आणि 1 7 किती होणार 70. मग 70 चालतील इथे बघा. 35 मग काय मोठे केले तर 3 त्रिक 9 होतात बघा. मग 35 दुने 70, सॉरी बरोबर 35 दुने 70. 7तून 0 गेलं 7, 8तून 7 गेले 1. आता हे 17 लहान आहेत की नाही, मग आता हे 9 घेणार आपण खाली. 9 घेतले.
आता बघा 3चा पाडा बोला. 3 सक 18, 18 होणार. हां, मग त्याच्या अगोदरचा अंक घेऊया. 3 पाची बनऱ्या म्हणजे 35 पाचा बघूया. 5 5 25चे 5 येणार. हातच्याले 2, 5 15 आणि 2 17 होणार. होत आहेत बघा 175. तुम्हाला दिसले नाही, हे बघा 175 आले. पाची 35 पाची 175 आले. वजा केले. 9तून 5 गेले 4, 7तून 7 गेले 0, 1तून 1 गेले 0. आता आपण घेणार 3 खाली. आता किती होणार? 35 एके 35, हे सरळच आहे. 35 एके 35. 13तून आता इकडच्या इकडे गे. 13तून 5 गेले 8 राहिले. इकडे 3, 3तून 3 गेले 0. आता आपण 0 घेणार. आता बघा 3 त्रिक 9 होणार. मग 3 दुने बघूया. म्हणजे 35 दुने 70 आहेत. बरोबर आपल्याकडे आहे गणित. 80पासून 70 गेले 10, आता बरोबर आहे गणित. म्हणजे दुने 35 दुने 35 दुने 70. बघा बोलताना काही गडबडली असेल तर. इथे 0तून 0 गेले 0, 8तून 7 गेले 1, 10. हे आपली बाकी राहिली. हेच गणित तुम्ही असं केलात ना, ह्यांचा गुणाकार केलात आणि आलेल्या उत्तरात हे 10 मिळवलात ना असे, की बघा मग एवढं येणार. तर आपण आता तिसरं गणित सोडूया. कुठे आहे? 42. किती आहे? एकक, दशक, शतक, लाख, एकक, दशक, शतक, हजार, 10,000. म्हणजे 42,000 नाही, 4,29,723. 1 2 3 4 5, 4,29,000 असं करूया. 4,29,723 इथे घेऊया आपण. 4,29,723 भागिले किती आहे? 63. आता बघा गंमत. हे 42 लहान आहेत, 2 अंक घेतले, तर 63 मोठे आहेत. मग आपल्याला एवढे घ्यावे लागणार. म्हणजे 429 आहेत. बरोबर ना? मग 6चा पाडा किती येईपर्यंत बोलायचा? 400च्या आसपास. मग 6 एके 6, 6 दुने 12, 6 त्रिक 18, 6 चौक 24, 6 पंच 30, 6 संग 36, 6 साती 42. म्हणजे 420 होणार. 420 झाले तर तसेच हे पण वाढणार आहे. 3 7 21. 20 आणि 21 भरपूर होणार. 41 होणार. नाही इथे आहेत 29. मग 6 संग 36 म्हणजे 6 63 गुणुले 63 गुणुले 6 करूया. 6 त्रिक 18, 18 8, हातचा आला 1, 6 संग 36 आणि 1 37. 378 6ने म्हणजे 63 सक किंवा साई किती? 378. थोडं डोकं चालवावं लागतं, लक्ष द्यावं लागतं. हे कमी जास्ती आलं तर मागे पुढे थोडा एक अंक करून बघावा लागतो. 9तून 8 गेले 1. आता इथे 12 करावे लागणार. हातचा 1 घेऊन. 12तून 7 गेले 5 राहिले. 3तून 3 गेला 0, इथे 3 राहणार. आता हे 7 घ्यावे लागणार, कारण आता हे लहान आहेत. बरोबर ना? बाकी लहान आली म्हणजे बरोबर आहे आपलं. आता हे 7 घेऊया. आता 6चा पाडा 500च्या आसपास. 6 संग 36, 6 7 42, 6 8 48, 6 9 54. म्हणजे 6 8 48. 6 8 48 म्हणजे आपण 63ला 8 नाही इथे केलं तरी चालतं. असं ह्याला 8 करायचे आणि 8 त्रिक 24चे 4, हातच्या आले 2, 8 संग 48, 49 50. म्हणजे 504 8ने गुणलं त्यावेळी. बघा चालतं ना? लहान आहेत ना? मग 8ने
8 63 8 किती 504 वजा 7 2 4 गेले 3 एकाचा 1 एकातून 0 गेला 1च 5 2 5 गेले 0. आता 7 झाले. आता 2 घेणार आपण ते 2 घेणार. आता 6चा पडा कुठे 6 1 6 6 2 12 12 6 3 18 झाले तर जास्ती होणार मग 6 2 12. मग ह्याला आपण 2ने समजा गुणलं असं धरायचं मनात. 32 6 बेसक 12 126 होणार. चालून जातं बघा. मग 63 2 126. लक्ष ठेवून करायचं. इकडचं इकडे गेला 12 12तून 6 गेले 6 राहिले. इकडे 2 राहिले 2तून 2 गेले 0 इथे पण 0 6. आता हे 3 घेऊया 3 घेतले. हे 63 आहेत हे 63 आहे 63 1 63 हा पूर्ण भाग गेला. म्हणजे सॉरी वजाचं चिन्ह. तर हे असं गणित. तर आता हे जर तुम्ही हे गुणाकार केलात ना की बरोबर एवढंच उत्तर यायला पाहिजे आणि ते येणारच. यायलाच पाहिजे. नाही आलं तर आपलं गणित कुठेतरी चुकलं आहे हे आपल्या लक्षात येतं. आपण एक करूया का हे तुम्ही कराल नंतर आपण हे करूया. हे जरा मोठं दिसतं मग हे आपण आता करूया टाळा करूया. आणि बाकी पण नाही याच्यात बाकी मिळवायची नाही फक्त हे असं करायचं. हेच गणित कसं लिहितात. आता हे बाकी राहिलीच नाही त्याच्यामुळे हे उत्तर असंच लिहितात. पण बाकी राहते ही शिल्लक बाकी राहिली मग हे कसं लिहितात. मग पूर्ण भागाकार किती आला आपला हा भागाकार किती आला हे बघा 2512 आला. हा पूर्ण भागाकार आला. तो लिहिला की मग असं भागलं कितीने आपण 35ने ते खाली येणार. आणि बाकी जी राहिली ती वर जाणार. हे बघा असं. मग आपण काय करतो असा ह्यांचा गुणाकार करतो. आलेल्या उत्तरात हे मिळवतो. तसंच आपण केला की नाही तो हा गुणाकार कुठे आहे तो इकडे केला आपण. पहिला गुणाकार केला नंतर आलेल्या उत्तरात ती बाकी मिळवली. तसं तुम्ही हे करा. आता हे मी तुम्हाला दाखवते एक सोडवून बघा. 6821 गुणाकार करूया. 6821 गुणिले 63 3 1 3 3 2 6 3 8 24 24चे 4 हातचे आले 2 ते इथे येणार. कुठेही लिहिलं तरी चालतं. 3 सक 18 आणि 2 20 झालं. आता 6ने गुणायचं आहे म्हणजे 1 0 60ने गुणणार 1 0 आपण लगेच खाली लिहून घेऊया. पहिलं 6 1 6 6 2 12 12 2 हातचा आला 1 कुठे पण लिहा. 6 6 8 48 आणि 1 49 49चे 9 हातचे आले 4 6 संग 36 36 आणि 4 किती 40 यांची बेरीज 3 खाली येणार. 6 6 12 12 2 हातचा आला 1 4 आणि 2 6 6 आणि 1 7 0 9 9च येणार. हे 2च्या खाली 0 आहे म्हणजे 2च येणार आणि हे 4चे 4 बघा. 4,29,723 आहेत का इथे 4,29,723 म्हणजे हे आपलं गणित बरोबर. माझी पण खात्री होते तुम्हाला शिकवता शिकवता माझं पण चुकलं की बरोबर आहे हे पण मला कळतं. समजलं ना. तसेच तुम्ही आता मात्र ह्या गणिताचा टाळा करायचा आहे. आणि चुकलं तर मला कळवायचं आहे. चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय. चुकलं तरी आणि बरोबर आलं तरी.